मला या पॉडकास्टची सुरुवात अशा पद्धतीने करावीशी वाटेल की दादा, तुम्हाला काय वाटतं की ब्लॅक मॅजिक जे आपण म्हणतो तर ते एक्झिस्ट करतं का, आणि हे कसं घडतं ओव्हरऑल? स्वामी शरणम. यामध्ये पहिलं माझं असं सांगणं आहे, ब्लॅक मॅजिक ही गोष्ट एक्झिस्ट करतेच. त्याला आपण असं सोप्या भाषेत म्हणतो ब्लॅक मॅजिक, आणि शब्दशः त्याला आता ट्रान्सलेट करून आपण ते काळी जादू वगैरे असं म्हणतो आपण. तर हे एक्झिस्ट करतं याबद्दलचे दाखले तर मी सांगेलच नंतर, पण माझेही काही अनुभव सांगेल त्या बाबतीतले. पण पहिल्या काही गोष्टी मी थोडं क्लिअर करतो की बऱ्याच जणांचं असं होतं की ते खूप स्वतःबद्दल थोडं काही ठिकाणी फार ओव्हर हाईप किंवा सेल्फ ऑब्सेस्ड म्हणतो आपण तसे झालेले असतात, की त्यांना वाटतं की प्रत्येक ठिकाणी मग प्रत्येक जण त्यांच्यावर जळतच आहे आणि प्रत्येक जण त्यांच्यावर काय जादूच करतंय. तर हे गैरसमजही होतात बऱ्याच जणांना. तर मला पहिलं त्या गोष्टीशी संबंधित काही गोष्टी सांगायच्या आहेत की बेसिकली असं असतं, बऱ्याचदा आपल्या आयुष्यात ज्या काही प्रकारच्या अडचणी येतात तर बरेच जण तुम्हाला बोलून दाखवतात, सांगतात, कोणीही सांगतं किंवा आपल्याला कधीतरी वाटतं, स्वतःहूनच लोक असं विचार करतात की आमच्यावर काय जादू केली आहे, ब्लॅक मॅजिक केली आहे. तर याचे बाकी पैलू देखील आहेत किंवा बाकी कारणं देखील आहेत. वास्तुदोष हा एक मुख्य कारण असतं. म्हणजे ह्या कारणामुळे देखील आपल्याला असे काहीतरी विचित्र अनुभव येतात, कारण वास्तूमधली ऊर्जा नीट फ्लो होत नाही, उपदेशांमधली ऊर्जा नीट फ्लो होत नाही. सगळ्या गोष्टी पंचमहाभूतात्मक तत्वांनुसार अरेंज नसतात. प्रत्येक ग्रहांचा प्रत्येक वास्तूतल्या प्रत्येक वस्तूवरती अंमल असतो, म्हणजे होल्ड असतो. तर तो होल्ड चुकतो बऱ्याचदा, आणि यामध्ये आपल्याही चुका असतात की आपण आळशीपणा करतो, घर साफ ठेवत नाही, धूळ साठते, बाहेर आल्यानंतरचे काही नियम असतात की हात पाय धुणं वगैरे वगैरे, तर या गोष्टी देखील होत नाहीत. मग अशा प्रकारे निगेटिव्ह एनर्जीज पण येतात. म्हणजे नॉट नेसेसरी की प्रत्येक वेळेला आपल्यावरती ब्लॅक मॅजिकच केली. निगेटिव्ह एनर्जीज पण असतात ज्या एक्झिस्ट करतात, त्या काही काही स्पेसिफिक जागांवरती पण ते एक्झिस्ट करतात, असं पण होतं. बऱ्याचदा असं देखील होतं की पत्रिका बघितल्यानंतर कळतं, बऱ्याच जणांना गैरसमज होतो की आमच्यावर काळी जादूच केली म्हणून त्रास होतोय, पण त्यांना पितृदोषही असतो. बऱ्याचदा पितृदोषामुळे देखील हे असे प्रकारचे त्रास आपल्याला दिसतात. तर माझं असं सगळ्यांना सांगणं आहे की लगेच त्या निष्कर्षावर जाऊ नये कुणीही की आमच्यावर काय जादूच केली आहे. कारण असं विनाकारण तो होत नाही. मी आता मला पर्सनली बघायला गेलं तर माझा हा पिंड नसल्या कारणाने मला त्यातलं एवढं काही नॉलेज आहे असं म्हणू शकत नाही, विभाग नाही. असे खूप ज्ञानी लोक आहेत ज्यांना यातलं सगळ्यातलं खूप नॉलेज आहे, पण माझ्या अनुभवातल्या काही गोष्टी सांगतो. आणि पाहण्यातही काही लोकांचं मी जे बघितलेलं आहे की त्यांच्या जे काही त्रास होत आहेत ते यामागचं कारण मुख्य काय, तर पास्ट लाईफचे काही कारण असतात. ओके. पास्ट लाईफ मध्ये बऱ्याचदा त्यांनी असे काही प्रकरण केलेले असतात, म्हणजे अशा प्रकारच्या काही क्रिया केलेल्या असतात इतर लोकांवरती. आणि दुसरं असं पण आहे की बऱ्याचदा असं आढळून आलंय की जवळच्या मिक्स अशा प्रकारे जास्त केलेले आहेत, की 90% तरी असे केसेस असतात ज्यामध्ये जवळचे नातेवाईक किंवा अगदी जवळची व्यक्ती, मग ते फ्रेंड सर्कल पैकी असू शकतात, हे देखील असतात, ते देखील अशा प्रकरणामध्ये येतात. तर आपण थोडंसं कंबाईंड पद्धतीने बोलू की नॉट नेसेसरी फक्त ब्लॅक मॅजिक, पण आपल्याला या विषयाला थोडंसं शेवट सोल्युशनकडे नेऊ असं मला वाटतं. तर सोल्युशन जेवढे मला माहिती आहेत तेवढे मी शेवट सांगेलच. त्याच्या आधी पहिला आपण सिम्पटम्स वरती बोलू आणि प्रकार यातली कुठली असतात त्यावर बोलू. सिम्पटम्स येण्यापूर्वी आपण थोड्या 3 गोष्टी जाणून घेऊ. म्हणजे मी जेवढं पाहिलंय, अनुभवलंय तेवढं मी सांगतो की बेसिकली तर 3 मेथड्स आहेत. म्हणजे माझं ऐकण्यातही आहेत. काही असे साधूंशी माझा काही संवाद झाला होता, त्यामध्ये मला काही साधू भेटले होते, त्यांच्याशी देखील मी हा संवाद केला होता. त्यामध्ये मला त्यांनी या गोष्टी सांगितल्या होत्या की नक्की घडतं कशावर. तर एक आहे ती डायरेक्ट मेथड आहे, डायरेक्ट किंवा डिरेक्ट मेथड म्हणतात त्याला. ती त्यामध्ये डीएनएचा सॅम्पल मिळेल अशी गोष्ट मिळणे. तर डीएनएचा सॅम्पल मिळेल अशी कुठली गोष्ट आहे, तर केस, रक्त किंवा रक्ताचा एक थेंब, अजून स्प्युटम सॅम्पल काही जण म्हणतात त्याला, लाळ वगैरे, त्याचं काही जण युरिन लॅट्रिन पण बघतात बरं का, यूज करतात. म्हणजे एक राजस्थानी म्हणजे एक महाराज आहेत, त्यांचा माझा एकदा असा संबंध आला होता, आमच्या भेटणं झालं होतं एका मंदिरामध्ये. तर त्यांचं एक मंदिर आहे राजस्थानमध्ये, मारुतीचं मंदिर आहे. आणि त्यांनी मला एक सांगितलं होतं की त्यांच्या इकडे काही लोक दर्शनाला येतात आणि तिथे देखील त्यांना अशा प्रकारचे प्रॉब्लेम्स होतात. तर त्यांनी सांगितलं होतं की कशा कशा पद्धतीने होऊ शकतं.
माझ्यासाठी ही गोष्ट नवीन होते. त्यांनी मला सांगितलं होतं की युरिन लॅट्रिन थ्रू पण असं केलं जातं, असं होतं, आणि हे प्रकृतीच्या नियमांमध्ये बांधलेल्या गोष्टी आहेत. तर डीएनए संपूर्ण त्यामध्ये आपल्याला मिळतं, त्यामुळे त्यामध्ये रहस्य ते मिळालं. आपलं एक छोटासा एक मधला भाग आहे, एक त्या म्हणजे तो डायरेक्ट पण नाही आणि इनडायरेक्ट पण नाहीये, पण मधला असं त्यामध्ये की डीएनएचा सॅम्पल नाही, पण कुठे ना कुठेतरी आपले व्हायब्रेशन्स त्यांना त्यामध्ये मिळतात. म्हणजे आपण यूज केलेले ऑब्जेक्ट्स, आपण कोणतीही वस्तू, आपण यूज केलेले क्लोथ्स, आपण जे कपडे वापरतो ते, अजून आपण समजा चालतोय आणि आपण ज्या ठिकाणावरून चाललोय, स्पेशली ते स्थान जर म्हणजे आपण चालतोय म्हणजे चपला नसतील घातलेल्या आणि मातीवरून चाललोय, तर आपल्या पायाखालची माती ते उचलतात आणि त्यानंतर त्याच्यावरती पण हे प्रयोग केले जातात. असं होतं, म्हणजे असं बऱ्याच ठिकाणी पाहिलंय. हे त्यामध्ये त्यांचं असं म्हणणं आहे की व्हायब्रेशन्स आपले त्याला स्पर्श झालेला असतो आणि ते कनेक्ट होतात आणि मग त्यावरती केलं जातं. आणि नंतर माझ्या दृष्टी अशी की इनडायरेक्ट मेथड आहे, ज्यामध्ये फोटो घेऊन काही जण करतात, फोटो कनेक्ट करतात, पासपोर्ट साईज पण असतो त्याच्यावरती काही जण करतात. या संबंधित अनुभव देखील असे आहेत, माझ्या काही जवळच्या लोकांचे अनुभव आहेत, जे आता आपल्या परिवारात देखील बरेच आहेत. त्यांना म्हणजे माझं असं या गोष्टीबद्दलचं माझं एवढं ज्ञान नसल्या कारणाने मी या गोष्टींना असं समजायचो की हे नसेल, आपण सोडून देऊ. पण नंतर 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 या गोष्टी मला लक्षात यायला लागल्या. त्यांचे अनुभव देखील त्यांनी काही गोष्टी सांगितले आणि दिसायला लागले ह्या गोष्टी, सिम्पटम्स. त्यांनी सांगितलं होतं की काही ओळखीच्या लोकांकडनं कळलं की काही ठिकाणी मग ते फोटो घेऊन करतात आणि अशा प्रकारे तिकडं हे असे पण काही केसेस आजही होतात बरं का, की तिकडे पोलिसांनी देखील धाड टाकल्यानंतर या गोष्टी पकडल्या जातात आणि उघडकीस येतात की असे खूप मोठे अख्खे तंत्र वगैरे मांडून अशा गोष्टी केल्या जातात. तर हे न होणं जास्त चांगलं असं माझं प्रामाणिक मत आहे. आणि अशा ठिकाणी पोलीस आपल्याला सपोर्ट करतात ही खूप मोठी गोष्ट आहे. पण फक्त असं सांगणं सगळ्यांनाच आहे की हे जर आपल्या बाबतीत होत असेल तर आपण नक्की काय करावं, आणि हे ओळखायचं जसं की सिम्पटम्स काय काय आहेत. तर आपल्याला कोणत्याही प्रकारचं दैवी अनुष्ठान, पूजा किंवा जप करणं, ध्यान करणं अशी इच्छा होणार नाही. देवतांच्या संपर्कात राहावं किंवा मंदिरात जावं अशी इच्छा होणार नाही. अजून विनाकारण घरात अशांतता, भांडणं, प्रचंड आजारपण आणि कारण नसताना अशा काही गोष्टी येतात. असेही काही लोक आहेत की ज्यांना म्हणजे आता आपले 2 पॉडकास्ट थ्रू पण काही लोक कॉन्टॅक्टमध्ये आले. त्यांची देखील पत्रिका बघितल्यानंतरही लक्षात येतं, त्यांचे व्हायब्रेशन्स चेक केल्यानंतर देखील लक्षात येतात या गोष्टी, त्यांच्या ऑरांबद्दल कळतच आपल्याला, आणि त्यांच्या पास्ट लाईफ यावरूनही काही गोष्टी लक्षात येतात. की बऱ्याचदा असं होतं की त्यांना त्रास होतोय आणि शारीरिक स्तरावरती त्रास होतो आणि डॉक्टर्सला दाखवल्यानंतर रिपोर्ट्स नॉर्मल येतात. तर ह्या गोष्टी देखील घडतात. तर याला आजकाल म्हणतात आपण त्याला सायकोस्टोमॅटिक डिसऑर्डर्स वगैरे म्हणतात बरेच जण. तर सायकोस्टोमॅटिक तर मी मानतोच या गोष्टीला, कारण कुठलेही आजारपण किंवा म्हणजे आपण समजा निगेटिव्ह व्हायब्रेशन्स बद्दल म्हटलो की ब्लॅक मॅजिकचा असू दे, नजरबाधा असू दे किंवा इतर काही निगेटिव्ह एनर्जीजचा असू दे, तर हे सगळं आपले ऑरा वीक झाल्याशिवाय होत नाहीत. ऑरा वीक करण्यामधले आपले रोल प्ले कोणते कोणते आहेत. तर आपली आचरण चुकीचे आहेत, शुद्धता नसते बऱ्याचदा, म्हणजे पवित्रता बाळगली जात नाही. यामध्ये नॉनव्हेज हा खूप मोठा रोल प्ले आहे.